या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल स्वास्तिक। आपल्यासाठी घेऊन आले आहे रुचकर चविष्ट जेवणाची मेजवानी। जैन, पंजाबी, महाराष्ट्रीयन, चायनीज। एकदा खाल तर पुन्हा याल। सोबतच मान्सून धमाका ऑफर। प्रत्येक जेवणावर 10% सूट आणि बर्थडे पार्टीवर मिळवा 15% आकर्षक सूट। बर्थडे पार्टी सेटअप देखील उपलब्ध। पत्ता पद्मकुंज सोसायटी समोर अंगणगाव, हॉटेल स्वास्तिक गार्डन, येवला। नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज। जनकल्याण सेवा समितीच्या वतीने आदिवासी पाड्यावर सामूहिक रक्षाबंधन साजरे करत 81 महिलांना साडी चोळी वाटप। सामाजिक बांधिलकी जपत जनकल्याण सेवा समितीच्या वतीने देवळाने आणि गवंडगाव परिसरातील आदिवासी पाड्यांवर सामूहिक रक्षाबंधनाचा उपक्रम उत्साहात पार पडला। यावेळी आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करत परिसरातील 81 महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे जनकल्याण सेवा समितीच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम तब्बल 25 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे। दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आदिवासी व दुर्गम भागातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत हा सण साजरा केला जातो। यंदाही देवळाने आणि गवंडगाव येथील आदिवासी पाड्यांवर महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले। समितीच्या या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याबद्दल स्थानिक नागरिक आणि आदिवासी बांधवांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे। 25 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत सुरू असलेल्या या उपक्रमाने रक्षाबंधनाच्या सणाला सामाजिक एकतेचा आणि आपुलकीचा नवा अर्थ दिला आहे। या प्रसंगी जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सचिव सुदाम दाने, सदस्य सूरजमल करवा, विजय पोंदे, दत्तात्रय नागडेकर, देवळाने येथील भाऊसाहेब काळे, बाळासाहेब काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुमानसिंग परदेशी यांनी केले। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला। आज रक्षाबंधनचा पवित्र दिवस। गेल्या 25 वर्षापासून जनकल्याण सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही साडी वाटप करत असतो। आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये बोगटा, एक छोटंसं गाव आहे, देवळानं बोगटा म्हणतात त्याला। या ठिकाणी आमचे समितीचे सर्व सदस्य आलेले आहे आणि इथं साडी वाटपचा कार्यक्रम केला। साडी वाटप आणि छत्री वाटप करून त्यांचा आम्ही एका प्रकारे त्यांच्या हातून आम्ही राखी बांधून घेतली आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा आम्ही घेतलेल्या आहे। रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचा असतो, पवित्र नात्याचा असतो। प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा हा सण आहे। या पवित्र दिवशी आम्ही जात पात, धर्म किंवा भाषा याचा भेदभाव विसरून या सगळ्या कष्टकरी महिलांच्या हातून राखी बांधून घेतली आणि त्यांनाही पुढील आयुष्याकरता आम्ही शुभेच्छा देतो। त्यांचे जे दिवस आहे आनंदी जावो। परत रक्षाबंधनाला त्यांनी आम्हाला बोलवावं अशी आम्ही त्यांना गावकऱ्यांना विनंती करतो। धन्यवाद। आमच्या गावात देवळणे या गावामध्ये जनकल्याण समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे येऊन यांनी आमच्या आदिवासी वाडी वस्तीवर साडी वाटप करून, साडी व छत्री वाटप करून आणि स्वतः राखी बांधून घेतली। त्यातर्फे म्हणजे आमच्या गावकऱ्याच्या वतीने सर्वांच्या त्यांचे धन्यवाद मानतो। मी देवळाने येथे राहणार आहे आणि येवला जनकल्याण समितीच्या वतीने ना इथे आदिवासी वस्तीच्या ठिकाणी आमच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथे पार पाडण्यात आलेला आहे आणि सर्व आदिवासी महिलांनी आज इथे म्हणजे रक्षाबंधनाच्या ठिकाणी ना राख्या बांधून घेतलेलं आहे। गरजेचं नाहीये की नातं फक्त रक्ताचं असावं, कधी कधी ना एका रेशमाच्या धाग्यामध्ये सुद्धा बहीण भावाचं नातं हे पवित्र असतं। हे आज या ठिकाणी ना पाहायला मिळालं आणि खरंच खूप आनंद झाला की सर्वजण येथे येऊन आमच्या हाताने राख्या बांधून घेतल्या आणि सर्व बहिणींना ना साडी वाटप, छत्री वाटप करून ना त्यांना म्हणजे गिफ्ट पण मिळालं आज आणि ना बहिणींवर आशीर्वाद असावा एवढंच। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना। दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।